नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी फक्त तुमच्यासाठी. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना खुशखबर. लेटर आला आहे मित्रांनो 8/10/25ला. मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे, पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता 8/10/25. मित्रांनो, संदर्भ विषय असा आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. कधी केली, कशी केली, किती टक्के केली, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनीत वाढ झाल्याबद्दल केंद्र शासनाचा निर्णय आहे आणि आराखडा अंमलबजावणी कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त मंजुरी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. अनुसरण अर्ज 1 व 2 अन्याय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार जीबीच्या मंजुरीच्या अधीन राहून विविध राष्ट्रीय कार्यक्रम, उदाहरण क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रदर्शनाचा परफॉर्मन्स विचारात घेण्यात येऊन सदर वाढीव मानधन दिनांक 1 जुलै 2025 पासून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मानधनात वाढीव अंमलबजावणी करताना मनुष्यबळ खर्चाचा अनुने कमाल मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अटीच्या अधीन राहून मानधनीस वाढ मान्यता देण्यात येत आहे. तर आपण बघूया किती मान्यता मिळाली आहे, कुठपर्यंत आहे. चला तर पुढं. सदर मान्यतेस अनुसरून एकूण 15% मानधन वाढ करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, NUHM तर्फे 15% वाढ देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये 15% वाढ, पेमेंटच्या व्यतिरिक्त 15% जास्त पेमेंट. पुढं बघूया. 5% सरसकट व 10% कामगिरी आधारित कार्यमूल्यांकनावर आधारित 1 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील. त्याचप्रमाणे जीबीच्या मंजुरीला अधीन राहून ह्या अटी व शर्तीनुसार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, मानधन वाढ ही 1 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतच राहील आणि मानधन हे 25-26 PI मधील मनुष्यबळाकरता मंजूर करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्या भरपूर अपडेट आलेले आहे. 11 महिने 29 दिवस कंत्राटी कामगारांना मानधनाचा वाढ करण्यात आलेला आहे. दैनिक तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना 15% वाढ लागू मानधन वाढीस मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, बघू शकता तुम्ही 15% मानधन वाढ हे कंत्राटी करार तत्वावर असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी फक्त हा PDF आलेला आहे. उर्वरित 10% वाढ कर्मचाऱ्याचं काम करत असलेल्या कार्यक्रमाचा जे कार्यक्रम वगैरे करतात त्यांना निर्देशून हे पुढं लागू करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, एखादा कर्मचारी यास कार्य अहवाल उत्कृष्ट प्रमाणे एक्सलेंट असल्यास कर्मचारी 5% सरसकट 10% याप्रमाणे 15% मानधन वाढ देण्यात येणार आहे. तर आपण बघूया कुणाला किती आणि कशा प्रकारे मानधन आहे. तर तुम्ही बघू शकता. कामगिरी रूटीन, मानधन वाढ आणि स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो. उत्कृष्ट एक्सलेंट म्हणजे त्यांचा जे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो वार्षिक परफॉर्मन्स देतात त्यानुसार ज्यांना उत्कृष्ट एक्सिलेंट असेल त्यांना 10% वाढ आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, खूप चांगले म्हणजे व्हेरी गुड 8%, त्यांना 8% मानधन वाढ आहे. चांगले गुड त्यांना 5% मानधन वाढ आहे. त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. सरासरी ॲव्हरेज 3% आणि कमी म्हणजे बिलो ॲव्हरेज असेल तर 0% आहे. तर सर्वांना एक्सलेंटच असतं, कारण कामं तर सर्वच करतात. त्याप्रमाणे ते 10 आणि हे 5 याप्रमाणे 15% वाढ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अतिशय छान अशी माहिती आहे. उत्कृष्ट कामगिरी, खूप चांगली कामगिरी आणि सरासरी कामगिरी याप्रमाणे हे
मानधन वाढ होणार आहे. तुम्ही बघू शकता जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सर्व कार्यक्रम व्यवस्थापक यांना हे GR मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अजून माहिती आहे मित्रांनो, सर्वांनी हे पूर्ण व्हिडिओ बघावा, स्किप न करता बघावा. आणि प्लीज मित्रांनो, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावा. तुम्ही बघू शकता तर ही मान्यता कोणत्या ठिकाणपर्यंत मिळालेली आहे आणि कुणाकुणाला देण्यात येणार आहे. तर माननीय आयुक्ता, महानगरपालिका सर्व, माननीय व्यवस्थापक संचालक सर्व, त्याचप्रमाणे शहरी आरोग्य सर्व, महासंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग, जलजन्य रोग या सर्वांना, कुष्ठरोग, क्षयरोग पुणे यांना, नागपूर यांना, मुंबई, पुणे सर्व ठिकाणी जिथे जिथे NRHMचे कार्यक्रम चालू आहे आणि कर्मचारी तिथं कार्यरत आहेत त्या सर्वांना 15% मानधन वाढ देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान माहिती अशी आहे. तर आवर्जून सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, PDF पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा.